नमस्कार. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येऊ दे. गुढी उभारताना नवीन संकल्प करा आणि उज्ज्वल भविष्यासाठी पुढे चला. शुभ गुढीपाडवा. कर्जत तालुक्यात वाढत्या उन्हाच्या झळा आणि पाणी टंचाईचा फटका आता जनावरांनाही बसू लागल्याचे वास्तव्य समोर आले. पाण्याच्या शोधात भटकत गेलेल्या एका शेतकऱ्याच्या बैलाचा 35 फूट खोल विहिरीत पडून जीव धोक्यात आला. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि जेसीबीच्या साह्याने अखेर या बैलाची सुखरूप सुटका करण्यात आली. कर्जत तालुक्यात सध्या तापलेल्या सूर्याच्या किरणामुळे सर्वत्र उकाडा वाढला असून पाण्यासाठी माणसासह जनावरांचीही वणवण सुरू आहे. अशाच परिस्थितीत कर्जत तालुक्यातील जांभरुख हिरेवाडी येथील शेतकरी सखाराम पिंपरकर यांचा बैल पाण्याच्या शोधात दूरवर गेला असता तो एका 35 फूट खोल विहिरीत पडला. विहिरीत पाणी फार कमी असले तरी बैलाला बाहेर पडणे अशक्य झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खोपोली येथील हेल्थ फाउंडेशन संस्थेलाही पाचारण करण्यात आले. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ पिंपरकर यांनी जेसीबीच्या साह्याने दोरखंड वापरून बचाव कार्य हाती घेतले. दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास बैलाची विहिरीतून सुखरूप सुटका करण्यात आली. यावेळी गुरुनाथ साठेलकर यांच्या हेल्थ फाउंडेशनचे कार्यकर्तेही मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले होते. बैल सुखरूप बाहेर आल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. ही घटना केवळ एका जनावरांच्या बचावाची नसून वाढत्या उष्णतेमुळे आणि पाण्याच्या टंचाईमुळे ग्रामीण भागातील गंभीर परिस्थिती अधोरेखित करणारी ठरत आहे.